की ज्याची दोघी पदे जे आहेत, जे दोन पदं असतात ते दोघी पदे आपल्याला प्रधान दिसायला भेटत. ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान आहेत, अर्थाच्या दृष्टीने दोघी महत्त्वाचे असतात, समान दर्जाची असतात, त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणत असतो. आणि आता हे द्वंद्व समास जे की आहे, हे द्वंद्व समास काही शब्द गाळून बनलेले शब्द आहेत. तो काही शब्द गाळून बनलेले, जसं की आपण विभक्तीचे प्रत्यय गाळून बनवलेले होते, आपण शब्दयोगी अव्ययांना गाळून बनवले होते, काही मधले पदं आपण गाळून बनवले होते, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी आपण काय करत असतो, तर द्वंद्व समासामध्ये आपण काही शब्द गाळून बनवलेले असतात. पण ते शब्द कोणते असतात बरं का, ते शब्द आपले उभयान्वयी अव्यय असतात. तो उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दांना जोडणारे उभयान्वयी अव्यय असतात. जसं की काय बरं का, आणि शब्द गाळून आपण बनवतो ते, व शब्द गाळून आपण बनवतो ते, अथवा शब्द गाळून आपण बनवतो ते, अथवा आणि, राईट का. तर आणि व अथवा किंवा सुद्धा उभयान्वयी अव्यय ना आपला. सांगायचं तात्पर्य काय आहे की उभयान्वयी अव्ययांना गाळून जे शब्दांचं एकत्रीकरण बनवून जो सामासिक शब्द बनलेला आहे, ज्यांच्यामध्ये दोघी पदे अर्थदृष्ट्या प्रधान आहेत, ज्यांच्यामधली दोघी पदे अर्थदृष्ट्या प्रधान आहेत, अशा सामासिक शब्दाला आपण द्वंद्व समास असे म्हणत असतो. लक्षात आलं का तुमच्या आता? कळालं का? मी पुन्हा सांगून देतो. ज्या समासातील दोघी पदे अर्थदृष्ट्या इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला माहीत नाही, उमजत नाही ते, बरोबर का. परंतु बनला कसा आहे तो बनला कसा आहे की उभयान्वयी अव्यय जे काय आहेत त्यांना गाळून बनलेला आहे तो, राईट. त्यामुळे त्याला आपण द्वंद्व समास आपण म्हणत असतो. मग आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात, त्याच्यावरून आपण ते समजून घेत असतो. पण मग आता द्वंद्व समासाची वरवरती उदाहरण आपण बघून घेऊया. जसं की काय, राम लक्ष्मण. आता राम लक्ष्मण जो की हा शब्द आहे, हा सामासिक शब्द आहे. काय आहे ॲक्च्युली, याचं फोड जर करायला गेलं तर काय, राम आणि लक्ष्मण. आणि हा शब्दाचा हे करून राम पण इम्पॉर्टंट आहे, लक्ष्मण पण इम्पॉर्टंट आहे, अर्थदृष्ट्या दोघंही महत्त्वाचे दिसायला भेटत आहे. तर अर्थदृष्ट्या दोघं महत्त्वाचे दिसायला भेटत आहेत. तर राम लक्ष्मण हे उदाहरण मी तुम्हाला दिलं. पाप पुण्य म्हणजे काय, पाप किंवा पुण्य. नंतर काय, छापा काटाचा विग्रह सांगा बरं रे. छापा काटाचा विग्रह सांगा बरं रे. छापा काटाचं काय म्हणले? छापा किंवा काटा, प्रोबॅबिलिटी सांगायची, छापा किंवा काटा, राईट की नाही. तो छापा किंवा काटा अशा पण तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगावी लागेल त्याची, राईट. तर मग छापा काटा हे उदाहरणं सगळी कशाची आहेत, तो छापा पण आणि काटा पण दोघं महत्त्वाची दिसायला भेटत आहेत. आणि आता जरी विग्रह केला तर मी का छापा किंवा काटा किंवाला काढून फेकला आहे, तेव्हा छापा काटा बनलेला आहे. अशा पद्धतीची बात आहे, राईट. पुढे जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटते बरं का. आता पुढचे उदाहरण अजून आहेत. विटी दांडू. त्याला विटी दांडूचा विग्रह, तर विटी दांडू जर विग्रह जर केला, विटी आणि दांडू, विटी किंवा दांडू नाही, विटी आणि दांडू दोघं जे काय दोघं गोष्टी दिसायला भेटतात. विटी दांडू जो काय उदाहरण, पाप पुण्य सांगितलं, राम लक्ष्मण सांगितलं, विटी दांडू हे वरवरती उदाहरण आपण बघून घेतले द्वंद्व समासाचे. पण द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात, ते बघा बरं का. आता दोन्ही पदे प्रधान असतात, बरोबर. पुढे जाऊ. आता बघा उदाहरण दिले. कप बशीचा विग्रह केला, कप आणि बशी आणीला खोडून मी बनवलेला आहे. खरे किंवा खोटे, छापा किंवा काटा, खरे किंवा खोटे. चला सांगा बरं का, नफा तोटाचा विग्रह, नफा तोटा सुद्धा द्वंद्व समास आहे. नफा तोटा तो काय येईल बरं का रे, नफा किंवा तोटा आणि नाही बरं का, विग्रह लक्षात ठेवा. चंद्र आणि सूर्य, सत्य किंवा असत्य, खोटं किंवा खरं, सत्य किंवा असत्य, नफा किंवा तोटा, नंतर काय, छापा किंवा काटा, अशा पद्धतीने, राईट. ते आपण जनरल उदाहरण बघून घेतले. अर्थदृष्ट्या दोन्ही पदे प्रधान असतात. 3 प्रकार. द्वंद्व समासाचे 3 प्रकार कोणते? पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा आहे समाहार द्वंद्व प्रकार. तर बघा, समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, असे 3 प्रकार दिसायला भेटतात. इथं सरला नाही का रे, सरला आहे का इथं, सरला प्रेझेंट आहे का गायब झाली, ती जॉईन होऊन लगेच गायब होऊन गेली वाटतं. द्वंद्व समास लक्ष द्या. आता तो द्वंद्व समाज काय बरं का, तर द्वंद्व समाजामध्ये जर बघायला गेला तर द्वंद्व समाज इतरेतर द्वंद्व समाज आहे, वैकल्पिक द्वंद्व समाज आहे, आणि समाहार द्वंद्व समाज आपल्याला दिसायला भेटत असतं. आता इतरेतर द्वंद्व समाज, वैकल्पिक द्वंद्व समाज आणि समाहार द्वंद्व समाज यांचे आपण आता डिटेलमध्ये बघूया. बात काय असते बरं का. इतरेतर द्वंद्व समाजमध्ये जर बघायला गेला तर काही नाही, सोपं आहे. इतरेतरमध्ये आता बघू आपण डिटेलमध्ये जाऊया इतरेतरच्या, ठीक आहे. तो इतरेतर द्वंद्व समाज, दोन्ही पदांची
दोन्ही पदांची अपेक्षा जी काही असते, दोघी अपेक्षा कोणाची आहे, दोघी पदांची. प्रोबॅबिलिटीमध्ये कशाची अपेक्षा असते रे, किंवा जेव्हा शब्द आपण किंवा लावलेला असतो किंवा त्याच्यामध्ये एकच पदाची कोणाची तरी एकच दोघांपैकी एका पदाची अपेक्षा दिसायला भेटत असते बरोबर. परंतु इतर याच्यामध्ये काय दिसायला भेटते की दोन्ही पदांची अपेक्षा दिसायला भेटते, दोघी पदांची अपेक्षा दिसायला भेटते. जसं की काय बरं का, म्हणजे काय तर दोन्ही पदांची अपेक्षा असेल ते कशाने दाखवतो आपण, आणि किंवा व ने. मग जेव्हा तुम्ही त्या शब्दाचा विग्रह करणार आणि किंवा व तुम्हाला दिसायला भेटणार तर ते काय असणार आपले इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरण. मग आता बघा बरं का, इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं काय काय देता येतील. इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं जर बघायला गेलात तर दिसायला काय भेटेल, आई बाप. आई बाप. आता आई बाप हे उदाहरण जर बघायला गेलात, आई आणि बाप दोघं जे काय आहे दोघांची अपेक्षा आहे इथं, आई आणि बाप दोघं जे काय आहे दोघं तर महत्त्वाचे असतातच, परंतु दोघांची अपेक्षा इथं दिसायला भेटत असते. मग लक्षात घ्या, इतरेतर शब्द आहे सामासिक शब्दांची जर का तुम्ही फोड केली तर आणि व असं तुम्हाला मध्ये येताना दिसायला भेटतो. आणि तो सामासिक शब्द जो काही असतो तो कोणता असतो आपला इतरेतर द्वंद्व समासाचा. आपला उदाहरण आता खूप सारे दिसायला भेटेल बघा. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. जसं की आई बाप, हरिहर, राईट का. आता उदाहरण खूप सारे दिलेले आहेत बघा. सामास शब्द तो आई वडील आणि आई आणि वडील, मित्र मैत्रिणी, मित्र व मैत्रिणी, राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, पुढे इतरेतर द्वंद्व समास तो आणि व यापैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव करावा लागतो. पुढे बघायला गेलं तर काय बरं का, तर बाप लेख बघा, बाप आणि लेक, मायबाप, माय आणि बाप, हे सगळे इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरण सांगतो मी. नवरा बायको दोघांची अपेक्षा आहे बघा, नवरा आणि बायको, सुनी लेकी सुना, राईट का, लेकी आणि सुना, सासू सासरे, सासू आणि सासरे. नंतर पुढे अजून बघा, बहीण आणि भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू, विटी आणि दांडू, भीम अर्जुन, भीम आणि अर्जुन, राईट बरोबर. पुढे बघा अजून बरेचसे आहे, हरिहर, हरी आणि हर, ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर, तहान भूक, तहान आणि भूक. तुम्हाला कळालं का आता इतरेतर द्वंद्व समास काय होता. दोघं महत्त्वाचे आहेत परंतु कशाने जोडले होते, ॲक्च्युली ते काय काढून फेकले आपण जे काही आहेत आपण आणि व हे जे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव आहेत यांना काढून फेकलेला आहे आणि त्याचा सामासिक शब्द बनवलेला असतो. ठीक आहे. अजून शब्द आहेत बघा बरं का, हातपाय, हात आणि पाय, नंतर सुंठ साखर, सुंठ आणि साखर, नंतर ताट वाटी, ताट आणि वाटी, पाटी पेन्सिल, पाटी आणि पेन्सिल, नर नारी, नर आणि नारी, ने आणि आण. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसायला भेटतात, हे इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं तुम्हाला मी सांगून दिली. मग खूप सारी उदाहरणं होऊन गेली. याच्या पलीकडे येऊन काय येणार, काही येणारच नाही आता. ठीक आहे, हे झालं इतरेतर द्वंद्व समास. आता दुसरं काय असतो बरं का आपला, दुसरा असतो आता वैकल्पिक. दुसरा कोणता आहे, अजून आहेत का याच्यामध्ये, हे बघा, दही भात, राधा कृष्ण, दही आणि भात, राधा आणि कृष्ण, सुई दोरा, राईट का. हे सगळी उदाहरणं आपली इतरेतर द्वंद्व समाजामधली आहेत, राईट. तर इतर अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते आणि व या अवयांचा वापर करावा लागतो. आता वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समाजाकडे जर गेलात तर काय दिसायला भेटेल बरं का, वैकल्पिक द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पदांपैकी एकाचीच अपेक्षा किंवा अथवा एकाचीच अपेक्षा केली जाते. जर किंवा अथवा आणि वा हे शब्द गाळून आपण ते बनवलेले असतात. तो वैकल्पिक आहे. वैकल्पिक म्हणजे काय, आपण विकल्प करतोय, विकल्प आपण एकच काहीतरी निवड करतोय, एकाची निवड करतो, एकाचीच अपेक्षा दिसायला भेटते. तर एकाची अपेक्षा दिसायला भेटते, छापा किंवा काटा, नफा किंवा तोटा, राईट का. किंवा म्हणजे तुम्हाला एकाचीच अपेक्षा इथं केली जाते, राईट. सो दोघी प्रधान पदांपैकी एकाची अपेक्षा या ठिकाणी केली जात असते, त्याला काय म्हणतो देतो आपण वैकल्पिक द्वंद्व समास. मग कोणकोणते बरं का बघा, खरे आणि खोटे, नंतर पास नापास, राईट का, पास किंवा नापास. पुढे बघा, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, धर्म किंवा अधर्म, न्यायान्याय, नाही का, न्याय किंवा अन्याय, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, 2-4, 2 किंवा 4, भेदाभेद. बघा 2 आणि 4 असं लिहिलं, 2-4 म्हणजे काय, 2 किंवा 4, 2-4 पोरान म्हणतो ना आपण, 2-4, 2 किंवा 4 पोरान असं म्हणतो आपण. 2 आणि 4 असं नाही म्हणत आपण, 2 आणि 4 पोरा असं नाही म्हणत आपण, 2-4 पोरान, 2 किंवा 4 पोरान. भेदाभेद, भेद किंवा अभेद, न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय, धर्म किंवा अधर्म, पाप किंवा पुण्य, छापा किंवा काटा. आलं लक्षामध्ये. नंतर पुढे काय रे, मागे किंवा पुढे, बरे किंवा वाईट, नंतर लहान मोठे, लहान किंवा मोठे, नफा किंवा तोटा, बरे किंवा वाईट, मागे किंवा पुढे. नंतर पुढे यशापयश, यश किंवा अपयश,
भले किंवा बुरे, इष्टानिष्ट, इष्ट किंवा अनिष्ट, सारासार, सार किंवा असार. हे बघा हे शब्द कसे बनलेले आहेत ना, एक शब्द विरुद्धार्थी शब्दापासून बनलेले आहेत, अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. अजून बघा मान अपमान, मान किंवा अपमान, इकडे किंवा तिकडे, शुभ किंवा अशुभ. बघा अशुभ सगळे दोघे शब्द बघा कसे आहेत, हे विरुद्धार्थी शब्द दिसायला भेटतात रे. तर जे विरुद्धार्थी ना वैकल्पिक येते, या एकाचीच अपेक्षा कोणाची तरी केली जाते, तुमच्या लक्षात आलेलं असणार ते. राईट. पुढे काय बरं का आता हे झालेत. अशा पद्धतीने आपले हा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास आपला संपलेला आहे. आता आपला नंतर द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार जो असतो तो असतो द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार समाहार. समाहार, समाहार म्हणजे काय, सारख्या गोष्टी. समाहार म्हणजे काय, सारख्या गोष्टी. बोलतोय आपण एकच, पण ॲक्च्युली आपण खूप साऱ्या शब्दांबद्दल बोलत आहे. आपण वापरताना एकच सामासिक शब्द वापरत आहोत, परंतु ॲक्च्युली याच्यामध्ये खूप सारे शब्द येऊन जातात. जसे काय बरं का, समाहार द्वंद्व समास, समासातील पदांचा विग्रह मूळ मूळ पदांच्या बरोबर त्या जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. हा असा सामासिक शब्द आहे. बोलताना आपल्याला असं वाटतोय की बोलताना असं वाटतोय की हा सामासिक शब्द जेव्हा आपण ऐकतो ना, तो आपल्याला काय बोलतात, जसं की काय बरं का, एखादा शब्द आपण घेऊ, जसं की शब्द इथं दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला गोष्टी कळायला भेटतील. भाजीपाला. आता जेव्हा भाजीपाला शब्द बोलतो ना आपण, भाजीपाला, आपण जेव्हा बोलतो मी भाजीपाला घ्यायला चाललो, तर भाजीपाला घ्यायला चाललो म्हणजे मी फक्त भाजी आणि पाला घ्यायला जातो का, भाजी वेगळं आणि पाला असे दोन घ्यायला जातो का, नाही. भाजीपाला म्हणजे काय, भाजी, पाला, वांगी, बिंगी या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या इतर गोष्टी येत आहेत की नाही. तो असा सामासिक शब्द आहे. तो बोलताना आपण बोलला जातोय, परंतु त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊन जातात. भाजीपालामध्ये जर बघायला गेला, भाजीपाला आणि इतर वस्तू, मग भाजीपाला जेवढ्या काही हिरव्या असतील सगळ्या वस्तू दिसायला भेटतील. अंथरूण पांघरूण, माझं अंथरूण पांघरूण आण. आपण काय म्हणतो, माझं अंथरूण पांघरूण आण. मग अंथरूण पांघरूण मध्ये काय काय असतं, सगळं असतं. अंथरूण पांघरूण मध्ये काय असणार, उशी असते, अंथरुणासाठी खाली अंथरण्यासाठी काही असेल, पांघरण्यासाठी काहीतरी असेल, सगळ्या गोष्टी येत असतात ना. अंथरण्यासाठी, पांघरण्यासाठी, उशीसाठी सगळ्या वस्तू इथे याच्यामध्ये. पावडर टिकली, पावडर टिकली. आता पावडर टिकली शब्द जर वापरला मी, पावडर टिकली, त्याच्यात काय दिसायला भेटेल बरं का, तर पावडर टिकलीमध्ये म्हणतात पावडर आणि टिकली का, नाही. तर सौंदर्य करण्यासाठी जेवढ्या काही शाई असतील मग सगळे वस्तू येऊन जातात, बरोबर का. पावडर टिकली व इतर वस्तू तुम्हाला कळत असेल. आता तो समाहार म्हणजे काय की सामासिक शब्द, असा सामासिक शब्द आहे ज्याच्यामध्ये ना आपल्याला काय दिसायला भेटते, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वस्तू दिसायला भेटत असतात. म्हणजे एकाच प्रकारचे, एकाच जातीचे खूप शब्द आहेत, एकाच जातीचे, एका याच्यामधले. राईट. अंथरूण पांघरून, नंतर भाजीपाला, नंतर काय, केर कचरा, केर कचरा. राईट का, तो केर कचरा याच्यामध्ये काय दिसायला भेटेल बरं का, केर कचरामध्ये का, आता केर आणि कचरा एवढंच असणार का, खूप साऱ्या. तो केर कचरामध्ये प्लास्टिक, आपण दिवाळी केलेत ना, आता कचऱ्याला आपण क्लासिफिकेशन केले, सगळा प्रकार त्याच्यामध्ये जातो. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी, इतर गोष्टी. आता गप्पा गोष्टीमध्ये काय, गप्पा आणि गोष्टी, गोष्टी कोणत्या पण असतील, सगळ्या इतर प्रकारच्या गोष्टी. नंतर घरदार, घरदार, इतर वस्तू. आता मी काय म्हणतो बरं का, मी घरदार सोडून आलो, मग मी घर आणि दार सोडून आलेलो असतो का, मी फक्त घर आणि दार सोडून आलो. घरामध्ये किती साऱ्या गोष्टी सोडून आलो मी, बरोबर की नाही. तो घरदार सुद्धा आपला काय झाला बरं का, समाहार द्वंद्व समास झाला. नंतर बाजार हाट, मी बाजार हाटीहून आलो, बाजार हाटीला चाललो. तर बाजार हाट काय, बाजार आणि हाट हे शब्द आहेत का, बाजार हाट आणि इतर गोष्टी, बाजार हाट, घरदार, गप्पा गोष्टी, केर कचरा, हे सगळं समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. अजून आहेत बघा, अजून कोणकोणती शब्द आहेत, शेतीवाडी, शेतीवाडी आणि इतर गोष्टी. नंतर वेणी फणी, वेणी फणी, इतर गोष्टी. राईट का, वेणी फणी. नंतर तुम्हाला मी पावडर टिकली. राईट. यानंतर रंगीबिरंगी असे शब्द दिसायला भेटत असतात. राईट का. तर अशा पद्धतीने हे शब्द जर का आले तुमच्या नजरेमध्ये ठेवत चला. उद्या येताना अगोदर एकदा तुम्ही यांना काय करा, या सगळ्या शब्दांना वाचून या. उद्या सगळ्या शब्दांना वाचून या. मी पहिल्यापासून पूर्ण रिव्हिजन घेईल याची. टाईम जात असतो गोष्टींचा, तुम्ही टाईम वाचण्याच्या नादामध्ये नका लागा. तुमच्या पाया पडतो मी. टाईम वाचवण्याच्या नादामध्ये लागणारा पोरगा कधीच पास होत नाही. टाईम का वाचवतात रे, का वाचवतात, अरे बिंदास पुन्हा गोष्टी करा, पुन्हा गोष्टी करा. तुम्हाला असं वाटतं की यार हेच काय घडी करू. तुम्हाला उदाहरण देऊ का, तुम्हाला उदाहरण देतो मी.